सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापूर बेस, सोलापूर। भाजपकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीत सगळं काही आलबेल आहे असं सांगितले असले तरी प्रत्यक्षात काही वेगळंच घडत असल्याचे यातून दिसून येत आहे। विधिमंडळात सत्ताधारी आमदारांनी थेट एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये भाजपाला विरोधकांनी देखील साथ दिली। ठाण्यातील किनारी मार्ग प्रकल्पावरून महायुतीतच वादाची मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मंजूर दिलेल्या प्रकल्पावरून भाजप आणि विरोधी पक्षाच्या आमदारांकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। ठाणे इथल्या खाडी किनारा मार्गासाठी नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्याचा आमदार प्रसाद लाड यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला। प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्नाद्वारे आवश्यक परवानगीपूर्वीच MMRDने 2700 कोटींचे कंत्राट आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच दिल्याचा आरोप केला। त्यावर पर्यावरण मंत्री शंभूराज देसाई यांनी खाडी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम MMRDA मार्फत हाती घेण्यात आल्याचे सांगितले। ठाणे महानगरपालिकेतर्फे 2021 मध्ये पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते। त्यानुसार प्रकल्पाची 1316.18 कोटी इतकी रक्कम अंदाजित होती। त्यानंतर MMRDAने 2024 मध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला। त्यानुसार प्रकल्पाची 3364.62 कोटी इतकी किंमत झाली। प्राधिकरणाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून या प्रकल्पात कोणतीही अनियमितता झाली नाही असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले। मात्र मंत्री शंभूराज देसाई यांच्या उत्तराने भाजप आमदारांचे समाधान झाले नाही। त्यांनी उत्तरावर आक्षेप नोंदवला। सभापती राम शिंदे यांच्या आदेशानंतर संबंधित प्रकरणात सभापती दालनात मीटिंग लावून सत्यता पडताळणीचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आश्वासन देत वेळ मारून नेली। प्रकल्पाच्या कामासाठी SIT चौकशी व्हावी अशी मागणी भाजप आमदारांनी केली। सत्ताधारी भाजपच्या या मागणीला विरोधकांनी देखील समर्थन दिलंय। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर। सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।